हा माधव समचरण दृष्टी विठेवरी साजरी समचरण दृष्टी विठेवरी साजरी माझे हरी वृत्ती राहो समचरण दृष्टी विठेवरी साजरी समचरण दृष्टी विठेवरी तेथे माझे हरी वृत्ती राहो आणि कण लगे माईक पदार्थ आणि कण लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिराने ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिराने तेथे दूषित धनी जडो देशी आणि कणलगे माणिक पदा आणि कणलगे माणिक पदा तेथे माझे अर्थ नको देवा तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर ते जे कर्म धर्म नाशिवंत हे तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर हे जे कर्म धर्म नाशिवंत हे आणि कण लगे माईक पदार्थ आणि कण लगे माईक पदार्थ
समाचरण दृष्टी समाचरण दृष्टी समाचरण दृष्टी विठेवरी साधी समाचरण दृष्टी हो समाचरण दृष्टी समाचरण दृष्टी विठेवरी साधी
तुकाराम महाराज की जय. शंभो काका महाराज की जय. राम भक्त हनुमान की जय. शिवा मल्हारीचा हर 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 समचरण दृष्टी विठेवरी साजिरी. समचरण दृष्टी विठेवरी साजिरी. तेथे माझे हरी वृत्ती राहो. अनेक न लगे माईक पदार्थ. तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी. तेथे दूषित जणी जडो देशी. अनेक न लगे माईक पदार्थ. तेथे माझे अर्थ नको देवा. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्मा. जे जे कर्म धर्म नाशिवंत. अनेक न लगे माईक पदार्थ. अनेक न लगे माईक पदार्थ. तेथे माझे अर्थ नको देवा. विठ्ठल विठ्ठल. महायोग पीठेत देवी मरत्या. वरम पुंडलिकाय धातोर्मुद्रे. समागत्य तिष्ठन्त तमानंद कंदम. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे शरण संतांच्या. दुसरे शरण संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. दुसरे शरण संतांच्या. दुसरे शरण संतांच्या.
करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुकाजयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूर्यमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्री संताची हे माथा चरणावरी श्री संताची हे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उद्धरी वाढले अंतरी प्रेम सुख शिरी लागी सेवक झालो शिरी लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी नका करावे रो समचरण दृष्टी विठेवरी साजरी समचरण दृष्टी विठेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्ती राहो आणि कनलगे मायक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा प्रस्तुत कीर्तन श्रेयसाठी निवडलेला अभंग जगतवंदने जगद्गुरु श्री संत देहनिवासी तुकोबाराय यांचा उत्कृष्ट अशा प्रकारचा गाथ्यातील अभंग पहिल्या दिवसाची सेवा असल्या कारणानं पहिला दिवस मागणीचा दिवस आणि काल्याचा दिवस मानच इकडे इकडे करायची नाही एक म्हणजे एकच दोन म्हणजे दोनच त्याला पर्याय मग 5 दिवस मात्र नाम देव भक्त याच्यावर सेवा करतात पण आज शेवटी आणि काल्याला 3 दिवस बांधलेलं असतं कीर्तनकार पक्का असतं त्याच्यात इकडं तिकडं करायचं नसतं आजचा दिवस म्हणजे गणपूजायचा दिवस आहे कशाचा आहे आपण पहिल्या काळात जुनी लोक पुळव घेऊन जायचे काय करायचे पुळव हां पाडव्या दिवशी पहिलं मुहूर्त करायचे पुळव घेऊन जाऊन काय करायचे पुळव घेऊन जायचे आणि लावताना गुळ सुद्धा ठेवून बरं का गुळ ठेवून पाया पडून आणि मग गण 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 गणपती म्हणायचे काय म्हणायचे गण गण गणपती काम लागू दे तसं आपल्याला काम सुती लावायचे आज काय करायचं सुती लावायचं केलंय मग सुरुवात हळूहळू पण आता ह्या कीर्तन स्वरूप आहे नाही आज आणि या अशा असणाऱ्या ह्या उत्कृष्ट अशा प्रकारच्या तुम्ही सर्व मायबाप उपस्थितीमध्ये ऐकांच्या सर्व उपस्थितीमध्ये निवडलेला अभंग जगतवंदने जगद्गुरु श्री संत तुकोबाराय त्यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट अशा प्रकारचा असून देवाच्या रूपाचं वर्णन करणारा अभंग कशाचं रूपाचं हां रूपाचा वर्णन करणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे मृदंगाचार्य बारका माऊली मोठा माऊली 2 माऊली गायक आप्पा
काका आमचे बापू तात्या नकरी महाराज, हे बापू पोरं आमचे गजेंद्र महाराज, हरिभक्तीपरायण भागवताचार्य साठे महाराज आनंदवाडीकर यांच्या अमृतवाणीतून हे भागवत कथा ज्ञान यज्ञ आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आठवडाभर सर्वांनी श्रवण करावं, सर्वांच्या चरणी विनंती. आणि या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी परिहार देण्याची गरज आहे. म्हणजे तो असा अखंड हरिनाम सप्ताह मुझे देव धनोरा आणि 20व्या शतकातील महान विभूती ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर, 20व्या शतकातील महान संत ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा अखंड हरिनाम सप्ताह अर्थात अमृत महोत्सवी वर्ष 25वे आणि या 25व्या वर्षामध्ये आपल्या सप्ताहाचं सर्वांचं पदार्पण होत आहे. उपस्थित सर्व भजनी मंडळ, उपस्थित सर्व माता भगिनी, वडीलधारी मंडळी, या सर्वांच्या चरणावर एकदा पुन्हा नतमस्तक होतो. आणि ह्या सेवेचं प्रारंभ हरिभक्तीपरायण धर्मराज निवृत्ती कराड अर्थात मंगलताई धर्मराज कराड, प्रवीण धर्मराज कराड, पप्पूचं काय ना बाळकृष्ण धर्मराज कराड आणि यांचे सगळे पाहुणे मंडळी अर्थात आम्ही बरं का आणि हे कुटुंब सगळं भाविक आहे महाराज. भाविक विश्वासी तुका म्हणे न मना त्यासी, तुका म्हणे न मना त्यासी, तुका म्हणे न मना त्यासी. भाविक विश्वासी तुका तुका म्हणे न मन त्याशी असा असणारा महान यज्ञ आपल्या धर्माभाऊकडून पार होतोय. सगळ्यांना घेऊन करतात. करणाऱ्याला एवढं पुण्य नाही, पण करून घेणाऱ्याला खूप पुण्य बरं का. करून घेणाऱ्याचं निमपुण्य येत असते. आलं का लक्षात. मासा अधिकार संपन्न माणसं आहेत हे. आपल्याला उणीव भासते हे नसले तर परमार्थात कार्यक्रमात जर नसल्या लगे बुचण ऊन ते सगळं ऊनच होत आहे. आपली काय ताकद आहे सगळं करायची होत नसते. अवघड आहे. ज्याच्यात जेणे धंदा ते करू, ज्याचा त्याचा धंदा आपण करतो तुम्ही हे खेळीमळी परमार्थ पार पडतोय. ही एक नव्हे एकट्याचा खेळ म्हणून मिळेल जमीला एकट्याचं काम नव्हतं दादा ना. आणि म्हणून आपण सगळे भाविक म्हणून हा परमार्थ कसा मोडका तोडका 4-4, 5-5 सत्य होते पण होते थोडीच पण नेटाची आहेत म्हणून होते. मोजकीचे नेटा नाहीत म्हणून टचून करतात होतं व्यवस्थित पार पडतंय. आणि मग अशी माऊली दादांच्या चरणावर, खंडेरायाच्या चरणावर, पंढरीशी पांडुरंगाच्या चरणावर अशी प्रार्थना करतो ह्या कुटुंबाला दीर्घ आयुष्य कोठी ह्यांना पांडुरंगाने ह्यांना आशीर्वाद द्यावे, यांच्याकडून असंच कार्यकर्म करून घ्यावं असं पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. खंडेरायाच्या चरणी, माऊली दादांच्या चरणी. कारण संत महात्मे आगळा वेगळा संतांचा आशीर्वाद असते. जे भगवंताला देता येत नाही तो आशीर्वाद संत महात्मे देतात. पूर्ण करतात. म्हणजे कसं तुका म्हणे एका जनार्दनी एका सोर दाखवा तुका म्हणे संत, तुका म्हणे संत
असा संतांचा अधिकार आगळा वेगळा आहे आणि भगवंताचा अधिकार तेवढाच आणि संतांचा अधिकार तेवढाच आहे. हा, कारण जगामध्ये दोनच सुखे. किती सुखे? एक भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा सुखे आणि दुसरे संत सुखे. म्हणजे कसं? सुख रूप ऐसा तुझा कोणी सांगा, 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 सुख रूप ऐसा तुझा कोणी सुखवशेचे ठाई बहु पायी संताच्या. संत सुखी आहे जगामध्ये. काय सुखी? माय पण उघड्या. दुसरा सुखी संत आहे आणि ज्यांनी 6 गुण टाकले त्यांना संत म्हणायचे. ते कलियुगामध्ये श्रेष्ठ. कोण? ज्यांनी काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार या भाकरांनी एकही सोडला नाही. जो जन्माला आला ना विचारला काही ह्या सहनाने सोडला नाही आणि याच्यात आपण गुंतलेलो कामामध्ये. बरं का? काम, क्रोध, मद, मत्सर आणि दंभ, अहंकार याच्यात आपण सगळं जग या मायेमध्ये गुंतले. ही मायेचे 6 षडविकार त्यांनी निर्माण केली भगवंताचीच आहे ती, पण ह्या भगवंतालाही सोडलं नाही. आणि जिच्यापासून हे निर्माण झालं त्यांनी तिला सोडलं नाही. त्यांना कोणाला सोडलं नाही. हे सगळे आपण हिच्यात गुंतलेलो. काम म्हणजे जे मनामध्ये इच्छा तयार होते पहिल्यांदा तिला काम म्हणतात. आणि तो काम जर पूर्ण नाही झाला रे झाला क्रोध निर्माण होत आहे ना. पद्धत कशी आहे? आपल्याला इच्छा होते कोणती तरी वस्तू घ्यावी. आता सांगू का एखादं उदाहरण? एक आजी होती बरं का. एक आजी होती, तिला जावाई होता, पैलवान होता. ती पैलवान कुस्त्यासाठी गावात येणार होता म्हणून ती आजी त्याला आपला श्रीखंड करत बसली. बस त्याला कुणाला? जावायला. आपल्या लाडका जावायला. जावयासाठी नाही ते पदार्थ होतातच. ती आजी बासुंदी करीत बसली. करत बसल्यावर एक जण रस्त्याने येत होता. सुगंध आला हो, इतका सुंदर सुगंध आला. सुगंध आल्याबरोबर त्याची वासना त्याच्यावर गेली. म्हणजे काय झालं? वासना गेल्याबरोबर पाहिली या वेळ जावी. पाहिल्याबरोबर खावीच वाटले. आणि आजी काय करता? माझ्या जावयासाठी बासुंदी करते म्हणली. बासुंदी आजी मला खाऊ वाटायली थोडीशी देतात. भाड्या म्हणली माझ्या जावयासाठी करते, तुला काय बळ? नाही दिल्यावर क्रोधावला. आलं लक्षात? काम तयार झाला, दिली नाही म्हणून क्रोधावला. नाही क्रोधावला की मग बळच घ्यायला बघतो. काय करतो? इच्छा जर पूर्ण नाही झाली बळच घ्यायला बघतो.
मग हे काम संताकडं खेळला खेळ्या माझी हनुम्याशाना त्या संतांची पुण्यतिथी. महान संत एक जगात जन्माला आले ते म्हणजे हनुमानजी. त्यांच्याकडे कामच नाही. काय कामच नाही ते ते क्रोधची कैसा ते कैसे भांडण रे. हे जर नाही आले ना कोण काम क्रोध मद मत्सर तर पुढं कायच भांडण काय. जिथं कामच नाही म्हणजे इच्छाच शिल्लक नाही. आता तुम्हाला सांगितलं असतं पण ती विषय नव्हतं. म्हणजे इच्छा. आता इच्छेला आई वडील आहेत. इच्छेला कोण आहे? इच्छेला आई वडील आहेत, पती पत्नी आहेत, बहीण आहे, भाऊ आहे, सगळे नाती होते इच्छेला आहे. इच्छेपासूनच हे सगळं तयार झालेलं आहे. म्हणजे कसं पहिले कोठेच नव्हते काही म्हणजे तसं बरं का. पहिले कोठेच नव्हते काही अवघे शून्याचे होते पाणी. तेथे ढालगज निर्माण झाली. तिने एवढी खेती केली. आलं का लक्षात? मी सांगत असतो बरं का. पण इथं न कसं किती शाही कुमारी जाईल. आता मी इथं साईट मारीत असतो चांगली. कशी तिने धरल्याच नवरा केला. काय केला म्हणजे कसा केला? पती जन्माला माझे उदरी. आलं का लक्षात? पती जन्माला माझे उदरी मी झाले त्याची नोवरी. पतिव्रता धर्म पाहो माझा आणि पती भोगी जे ओझा. मी पतिव्रता मायरा. आलं का लक्षात? आणि याच्या पुढे जाऊन जर रंग खेळलं ना नवरा माझा ताना बाय ताना पाजी ते मी. आलं का लक्षात? व्यवस्थितच्या पोटाला जन्माला आले. आलं का? आणि तसं हे संत महाराज आणि त्यांची ही परंपरा आलेली हनुमानजीची संत परंपरा. आपल्या मानव जातीमध्ये 4 आश्रम प्रामुख्याने पडले. किती आश्रम? पहिला आश्रम ग्रस्त आश्रम आहे, ब्रह्मचारी आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. प्रामुख्याने मला 4च माहिती आहेत. किती असते ते असते पण भागवतात बी 4च आहे. आता लक्षात भागवतात बी त्याच्याप्रमाणे सांगितलं. आणि हे 4 आश्रम त्यापैकी ग्रस्त आश्रम इतका सुंदर सांगितला जगण्यासाठी कलियुगात उद्धारून जाण्यासाठी ग्रस्त आश्रम. बाकीच्या दोष सांगितले. दोष त्यापैकी एक संन्यास कसा आहे ते सांगून जातो. संन्याशाने दुसऱ्याच्या मंडपातून जाऊ नये ना तो दोष लागतो. काय दुसऱ्याच्या लग्नातून जर संन्यासी गेला त्याला दोष लागतो. एका गावामध्ये असा संन्यासी का तुकोबरा म्हणतात काय किती जरी झाला संन्यासी आणि मध्यानाशी तोंडवाशी. संन्यासी झाला म्हणून काम नाही लागत नाही. माताबाई लागते त्याच्यासाठीच लागते. आणि मग एका गावामध्ये एक संन्यासी भिक्षा मागण्यासाठी आला आणि त्या गावामध्ये एका पती पत्नीचं नवीन नवऱ्या नवरीचं बरं का नवीन नवरा नवरीचं लग्न आणि त्या मंडपातून जाऊन पण गेला. गेल्याबरोबर इच्छा तयार झाली. काय पत्नीच करत काय. आणि मग त्यानं काय केलं तिथलं अन्न नाही घेतलं पण दुसऱ्या गावामध्ये दुसऱ्या घरामध्ये भिक्षा मागितली. पण वासना शिल्लक राहिली गाडी त्या संन्याशाची. संन्याशाने भिक्षा मागितली. तसाच एका गावकरी आपल्या बारवासारखी विहीर होती गावकरी विहीर गेला. तिथे आपली सावलेला शिदोरी सोडली भिक्षा मागून आणलेली खाल्ली. तोपर्यंत रात्र झाली
आलं का लक्षात? कीर्तनात पटपट होतात. रात्र झाली तर तिथंच विहिरीच्या काठावर झोपला संन्यासी. भिक्षा मागून आणून जेवला पोटभर. जेवल्यावर सुस्तावला आणि तसाच झोपे गेला. पण लग्नात त्याची वासना मंडपातून गेल्यामुळे त्याला स्वप्न पडलं. काय झालं? स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये त्याचं लग्न झालं. आता संन्यासाचं व्हावं का तसं? फक्त स्वप्नच पडू नये. पडलं तर चांगलं फुटावं, नाही तर पडू नये. संन्यासाचं लग्न स्वप्नात झालं आणि स्वप्नात त्याचं लग्न झाल्यावर पत्नी त्याला मुलगा झाला. स्वप्नामध्ये संन्यासाला मुलगा झाला. एकाच काठावर झोपले आणि संन्यासीने स्वप्नातच म्हणले, अगे ऐकू आलं का? त्या मुलाला पलीकड सार, तू अशी सर. ते म्हणले, तुम्ही सारा पलीकड लहान बाळ. स्वप्नात सारलं त्याला पलीकड, सरला तसाच विहिरीत आडाप पडला. स्वप्नातल्या बायकोनं मुलानं जीवन साधून विहिरीत टाकला संन्यास. आलं का लक्षात? म्हणून संन्यास आश्रम हा धोकेबाज आश्रम, उद्धार होण्याची दाट शक्यता नाही. म्हणून कलियुगामध्ये नाम श्रेष्ठ. 1 नंबरला नाम आणि 2 नंबरला अन्नदान. म्हणजे कसं? लेणे को हरिनाम. आपल्या जीवनामध्ये काय घ्यायचं? घेतलं तर देवाचं नाव घ्यायचं. लेणे को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लिंता और डूबने को अभिमान. विठाल विठाल विठाल. असं म्हणून या कलियुगामध्ये साधू कोण आहे? साधू थोर जाना, साधू थोर जाना. आणि या न्यायाने आजचा कार्यक्रम महान साधूचा म्हणजे महान संतांचा माऊली दादा चापकरवाडीकरांचा पुण्यतिथी उत्सव. जगामध्ये संताशिवाय कोणी नाही. कारण आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा. देव आणावा लागतो आणि तो संतांनी देव आणला. कोणी आणला? येत असतात ते संत. आणावा लागतो तो देव आणि जन्माला यावंच लागते ते तुम्ही आम्ही. सामान्य जीवाला जन्म घ्यावाच लागतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आणि संत पृथ्वी तलावर येत असतात आणि देव संत आणत असतात. आणि येतात कुठून? आम्ही वैकुंठ वासी, आम्ही वैकुंठ. साधू
वैकुंठातून या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संता सदनी राहिला धन्य धन्य संताचे सधन तेथे लक्ष्मी सहिता शोभे नारायणा अवघ्या सुखाची या सुखराशी तेथे भक्ती मुक्ती चारी दासी एका जनार्दनी पार नाही सुखा मनोनी देव बोलले एका या सुखा कारणे कोण देव सुद्धा वेडावला महाराज देव सुद्धा आणि तो देव डायरेक्ट आला तेच पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्या तीरावर विठेवर उभा राहिला आणि त्या विठेवर उभा राहिलेल्या देवाला तुकोबरायाच्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात दृष्टी
आता देव कसा होता, 3 युगामध्ये कसा राहिला सांगतो. म्हणजे कसं, त्रेता, कृता आणि द्वापार, त्यापैकी 3 युगातला सांगतो. असा देव राम अवतारामध्ये धनुष्य बांधून असाच वापरा माणसं उडवायला. आलं का लक्षात? देव कसे पावलं होते, देव कसा होता, बाण घेऊन असा मागं पुढं, डावा पाय लढाईचा पुढं. मग त्यावेळेस सम राहिलं का काही? त्यावेळेस देव दर्शन घेण्यालायकच नव्हतं. आलं का लक्षात? आणि म्हणून त्यावेळेस सम काहीच नव्हतं भगवंताचा. अवतार देवाचा, विष्णूचाच अवतार, पण सम काहीच नव्हतं. आणि कृष्ण अवतारामध्ये द्वापार युगामध्ये लंगडा सुट होतो. हा, पावा घोंगडी घेऊन पायी, असा पावा असलाच देव. आता त्याही वेळेस नव्हता ना. वृंदावनी आले नवलाई, गाई गोपाळ घेवोनी, गाई संगे घेवोनी गोपाळ गाई. वृंदावनी आले नवलाई, वेणू वाजविला सुसरे बाई हो, बाई हो सासऱ्याची मर्यादा विसरायची. बरं का? सासऱ्याची मर्यादा वृत्तीवर नसायची. विसराली कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा. कोणी नावाच्या कोणी नंदा, प्रतिवेदिनी परमानंदा हो, नंदा हो. माऊलीसाठी टाळी वाजवा बरं सगळे. असलं कोकरू खायची. कसलं सुंदर लेकरू बघा बरं. हा, चांगले चांगले मरगाळून जातात. कसलं वासरू झाले बघा वाघ. हा, हे तुमचं पुण्य बरं का. त्याला काय म्हणायचं, आपुल्या हिताजो असे धन्य माता पिता तयाची. तुझे माता पिता बरं का. असले रत्न चल मला यावं. काय त्याचं होय का काय का कसं वाजेल बघा. काय बघा कमाल. आमच्या गावचं नातरुंड आहे बरं का, भाऊचं नातरुंड आहे. हां, धन्य माता पिता कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे तेव्हा. गोकुळातल्या गवळ्यांनी सगळं विसरून जायचं. त्यावेळेस देव समान नव्हता. समान काहीच नाही देवाचं. लंगडा कसला असायचा, पाय वाकडा. हा, कसा लंगडा रे लंगडा रे लंगडा रे लंगडा, लंगडा 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 लंगडा. कसा, असा 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 कसा, अ
वाकडा पाय बासरी हातात, म्हणून सम काहीच नाही. पण कलियुगात मात्र बरं का, कुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले का, आणि जसा देव येऊन उभारला, देवा कुठं उभारू, तू जे का जनार्दनी नीट, आणि मागे फिरकावली वीट, ज्या विटेवर वीट फेकली त्याच जागेवर देव उभा. पण कसा, समचरण दृष्टी विठेवली साजरी, समचरण दृष्टी विठेवली साजरी, तेथे माझे हरिव रस्ते राहो. हो, त्या ठिकाणी भगवान पांडुरंग परमात्मा कडेवर हात दिले. कुठं दिले? कडेवर हात दिले. आपले डोळे नाकावर लावले, बरोबर डोळे झाकून, बरोबर, आणि पाय जोडून उभे राहिले. पाय जोडून या विठेवरी उभा, आणि रावणाला शोभा. पांडुरंग गरुड खांबे भेटता, रमले माझे मन, देते माझ्या मना समाधान. तुका म्हणे आम्ही जातीचे कुणबट, चालू पायवाट पंढरीचे. म्हणून देव समचरण दृष्टी, दृष्टी सम, हात सम, पाय सम, म्हणून तुकोबाराय म्हणता समचरण दृष्टी विठेवरी साजरी. आणि देवा माझं मन तिथं राव. कुठं राव? तेथे माझे हरी वृत्ती राहो. कारण वृत्ती कशी आहे? वृत्ती एक वेगळीच वृत्ती. वृत्ती ही वासना वृत्ती तिलाच म्हणते. ही मन त्यांची संगत करते. मन जिथं करून संगत तिथं वेगळीच जाऊन करते. वृत्ती वासना हिला म्हणतात. कारण ही वृत्ती अशी विचित्र आहे, वासना अशी विचित्र आहे, ही आवरत नाही. विठाला विठाला मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती शीघ्र सुन कैसे निवृत्तीशी आले. प्रवृत्ती शीघ्र सुन कैसे निवृत्तीशी आले. म्हणून ही वृत्ती, माझी वृत्ती देवा तुमच्या चरणावर राहील. कुठं राहावी? दुसरीकड का राहू नये? आपल्यात वृत्ती म्हणजे वासना इतक्या हलकट वाईट आहे. कशी? वासना वडाळ गाय गड्यानो, वासना वडाळ गाय, वासना वडाळ गाय गड्यानो, वासना वडाळ गाय, वासना वडाळ गाय गड्यानो, वासना वडाळ गाय, वासना वडाळ गाय गड्यानो, वासना वडाळ गाय. वृत्ती एका ठिकाणी राहते म्हणजे निवृत्त होत नाही. तुका म्हणे मग नये, आणि वृत्तीहून बाजूला झाले की सुखाचे शेजारी. वृत्ती जर तिथं राहिली तर सुखाचे शेजारी. आलं का लक्षात? सुख म्हणजे देव. विष्णू सहस्त्रनामामध्ये 1000 नावाने भगवंताचे नाव ते सुख म्हणजेच देव, आनंद म्हणजेच देव. सगळ्या 1000 नावं घेतात. तुमचं बी नाव घेतलं तरी देवच. आलं का लक्षात? कोणतंही नाव घ्या, आपली नावं जे आहे ना, नावाच्या ठेवलेल्या नावाच्या नावाला नाम म्हणतात. आणि ते नाव म्हणजे भगवंताचं नाव. नामा पडते तत्व अन्वयानिक बनता, म्हणून नाम श्रेष्ठ आहे. नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून, संत मंत सिद्ध ऋषी सांगा विनियुतो तुम्हाशी. हो, नाम असं आहे. आणि ते नाम तुकोबाराय म्हणतात माझी वृत्ती जर तिथं नाही राहिली तर घेऊ शकत नाही. म्हणून माझी वृत्ती तिथे राह, तिथे माझे हरी वृत्ती राह. आणि पुढे जाऊन सांगतात
जाऊ द्या काय असेल आम्ही जाऊ झोपली गेलो तरी आम्हाला नाही हसाय मिळलं नाही हालाय मिळलं मग गुंगतात लोक काय संत महात्मा एक तुम्हाला सांगून जातो जाऊ ॲडव्हर्टाईज द्यायला ॲडव्हर्टाईज नाहीच दिली ना ते मालिका सगळं मालिकेचा खर्च ॲडव्हर्टाईज करावा लागतो असं एक दारुड्या होता रस्त्याने चालला होता दारुड्या फुल दारू केलेला चालला चांदण्या रात्रीमध्ये रस्त्याने चालला आणि किलोमीटरचा दगड पांढरा रंगविलेला होता रावलेला कडीला रावलेला फुल कडीला इकडे एकदा तिकडे एकदा पण त्या दगडाला बोलायला सरकतोस का नाही बाजूला दगड बाजूला सरकत असते का किलोमीटरचा दगड बाजूला सरकतो होय मग ते पिदाड म्हणतं तुला सरक म्हणतोय की बाजूला सरकतोस का नाही का देऊ लाद दिली म्हणतात तात्यात राहील ठो दिशी लाद दिली धडेल दिशी गरदाडत जाऊन पडला आता कसा सरकला म्हणला बाजूला होय ही बाजूला सरकला का जाऊन उडून पडला हा असं ॲडव्हर्टाईज लागते थोडी ॲडव्हर्टाईज नाही दिली ते मालिका चढत नाही आपण किती देवाचं सांगा आणि ते गुंगलतेत मग असे संत महात्मे म्हणतात तुकोबारायाकडे ती गेली बरं का तुकोबारायाकडे केनार गेलं म्हणले तुकोबाराय तुम्ही भजन करता काय फायदा आहे तुमचा काय फायदा आहे सांगा बरं ते म्हणले तुझा काय फायदा तू सांग बरं की ते म्हणले आमचे 3 फायदे किती म्हणले तुकोबारायाला म्हणले आमचे 3 फायदे काय सांग बरं म्हणले फायदे तुझे पहिला फायदा म्हणला आमच्या घराची चोरीच होत नाही हां तुकोबारायांना म्हणला काय म्हणलं आमच्या घराची चोरीच होत नाही कशी होत नाही सांगतो ना मग दुसरा फायदा सांग बरे कसा आहे म्हणले आम्हाला कुत्रा चावतच नाही म्हणला कधी दुसरा फायदा सांगितला कुत्रा चावत नाही आम्हाला तिसरा फायदा सांग म्हणले काय तुझा आम्ही म्हातारा होऊन कधीच मरत नाही म्हणला हां पहिला फायदा सांगा कसा सांगा पहिला फायदा म्हणले आमच्या घराची चोरी पण तुझी चोरी कशी होत नाही म्हणले सांग बरं ते म्हणलं आम्ही बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र बी ठेवत ना हां आमच्या घराला कुलूपच नसतंय म्हणले कवडच नसतंय कसं आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके जाऊ पडती भिके उतरी घर राखी ती दुसरा फायदा सांग बरे म्हणले तो कोबारायकडून असला ते म्हणले आम्हाला कुत्रच कधीच चावत नाही कसं ते येतं पिऊन चलतं रस्ते एकदा खाली वागतं एकदा इकडं वागतं एकदा हिकडल्या वावानं जातं तिकडल्या रोडने जातं कुत्रं लांबूनच बघत त्याला वाटतं ही मला हाणाय दगड घ्यायला काय करायला हाणाय दगड घ्यायला कुत्रं बाजूने जातं इकडं लागत का नाही तिसरा फायदा सांग बरं म्हणले तू कोबार आहे काय म्हातारा होऊन कसं काय मिळत आहे ते म्हणले महाराज आम्ही म्हातारा होऊस तर वाचतच नाही मरायचा संबंधच येत नाही म्हणजे म्हातारा होऊस तर आज तू कोबार आहे म्हणतात आणि मग कोबार आहे म्हणतात आणि इकडनं लगे ह्या संसारातलं देवा अनुरंग मला काहीच नको आणि इकडनं लगे माईक पदार्थ माईक शब्दाचा अर्थ नास्क धन आलं लक्षात म्हणजे संसारातलं प्रपंचातलं धन तो कोबार आहे देवा फक्त माझी दृष्टी तुमच्या चरणावर राहावी आणि ह्या परमार्थातच राहावी आणि मला दुसरं काही नको आणि इकडनं लगे माईक पदार्थ तेथे माझी अर्थ नको देवा आता अर्थ ह्या शब्दाचा 2 शब्द आहेत तुम्हाला सांगितलं सप्रमाणे बरं का आता जाईन थोडा जर पण मी तरी काय करू त्याला नाविलाज को क्या विलाज औषध आहे चांगलं घेतलं तर रोग राहतं घेतलं म्हणजे कसं अर्थ या शब्दाचा अर्थ असा आहे अर्थ म्हणजे धन पैसा हे मला नको मग अर्थ असा आहे अर्थ हा शब्दाचा लागणारा अर्थ म्हणजे वाक्याला पूर्ण करतो त्या शब्दाला अर्थ म्हणतात अर्थ आणि अर्थ याला म्हणतात अर्थ त वर फाट आणि थ वर थ आणि त आलं का म्हणजे तवर 4 पला तो जर झालं तर त्याला अर्थ म्हणजे पैसा धन म्हणतात वित्त म्हणतात वित्त गोत असं म्हणतात त्याला आणि अर्थाला शब्दाचा अर्थ म्हणतात ते अर्थ माझे नको देवा हे मला असलं नको मग काय तो गोबारायला भगवान म्हणतात कोण पंढरशी पांडुरंग परमात्मा अहो काय घ्या ब्रह्मादिक पद देतो तुम्हाला मोक्ष पद देतो आणखी दुसरी वैकुंठ पद देतो ब्रह्मादिक
म्हणतात ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे तुषित जनी जडो देशी. ब्रह्मादिक पद नको, मोक्ष पद नको, वैकुंठ पद नको, स्वर्गलोक नको, पाताळ लोक नको, मला हे पद नकोच. मोक्ष पद तुच्छ केले आकारणे आमा जन्म घेणी युगायुगी. विठे ऐसे सुख नव्हे भक्ती रस पुढता प्रति आस सेवावी हे. देवाहाचे रूप धरविला आकार तुका म्हणे चित्त निवांत राहिले घ्यायती पावले विठेवरी. तुकोबराय म्हणतात म्हणून हे मला नको, संसारातलं काहीच नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची आम्हाला जन्म घ्यायचा, तोही कसा युगायुगामध्ये घ्यायचा. राम अवतारामध्ये कोण होते भागवतामध्ये? अंगद. राम अवतारामध्ये अंगद होते, तुकोबाराय बरं का, अंगद. आणि कृष्ण अवतारामध्ये उद्धव. कृष्ण अवतारामध्ये उद्धव होते, राम अवतारात अंगद होते. नंतर नामदेव महाराजांचा अवतार, नामदेव महाराजांचा जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. संप्रदाय कुठून आलं ना लक्षात? अंगद, उद्धव, नामदेव महाराज, तेच तुकोबराय. हा, नामाचा तुका, संप्रदायामध्ये मन आहे ती, नामाचा तुका आणि ज्ञानाचा एका. ज्ञानोबरायांचा अवतार एकनाथ महाराजांचा आणि तुकोबरायांचा नामदेव महाराजांचा अवतार तुकोबरायांचा. असा असणारा महान अवतार ते तुकोबाराय म्हणतात मला युगायुगामध्ये जन्म घ्यायचा. म्हणून मज नाही आता मला फक्त तुमचं नाव घेण्यासाठी जन्म घ्यायचे, युगायुगामध्ये मला जन्म घ्यायचा आहे, पण हे मला असली पद नको. आणि मग हे संत महाराज, आता एक मागेचा दृष्टांत देतो तुम्हाला. आपल्याला आता अवतरणीकडे जायचं, हळूहळू होतो, 10-15 मिनिट घेतो, जास्त नाही. फक्त आ करायच्या आधी सोडून देतो. कुणी म्हणून की वाजले की 12, मला जाऊ द्या ना घरी. वाजले की आ करायच्या आधी सोडून देतो.
ज्ञानोबा माऊलीने म्हणायचं काय, माऊलीने एक सिद्धांत द्यायचं चाकरवाडी करा काय, 2 ब्राह्मण असायचे भागवतात काय सिद्धांत बरं. 2 ब्राह्मण होते, खूप गरीब खूप गरीब खूप गरीब. त्या ब्राह्मणाने भिक्षा मागून आणायची बरोबर. त्या दिवशी फक्त अर्धीच भिक्षा, अर्धी भाकरीची मिळाली, अर्ध्या भाकरीची भिक्षा मिळाली. आणि त्यातही एक भिक्षुक दारात आला. कोण आला? भिक्षुक दारात आला. आणि त्या ब्राह्मणाने भिक्षामध्ये हे म्हणले की त्या अर्धी भाकरी वाढून टाकतो. त्या दिवशी पती पत्नी उपाशी झोपले बरं का. ते ब्राह्मण पती पत्नी उपाशी झोपले, हे माऊलीने सांगायचं बरं. ते पती पत्नी उपाशी झोपले. तिथे एक सुवर्ण नकुळ आलं. कोण म्हणजे नकुळ आलं, नकुळ सुवर्ण नाही बरं का, म्हणजे मुंगस आलं. त्या ब्राह्मणाच्या घरी मुंगस आलं आणि त्या ब्राह्मणाच्या चुलीत लोळलं. कुठं लोळलं? चुलीत लोळलं. तिथं त्याचं अंग अर्ध स्वर्णाचं झालं. आलं का लक्षात? स्वर्णाचं अंग त्या मुंगसाचं. तपस्वी ब्राह्मण आणि त्याच रात्री पती पत्नी मरण पावले बरं का. सुंदर दृष्टांत आहे भागवतामध्ये. ती पती पत्नी ब्राह्मण उपाशी पोटी मरण पावले. आणि मग द्वापार युगामध्ये धर्मराजाने राजर्षी यज्ञ केला. आलं का लक्षात? राजर्षी यज्ञामध्ये ते नकुळ आलं, ते नकुळ आलं. पंक्तीच्या पंक्ती उठत होत्या. माऊली दादाने म्हणायचं बरं का. ते कोणी म्हणायचं? भागवतात सिद्धांत आहे, पण माऊली दादाने म्हणायचं काय, पंक्तीच्या पंक्ती धर्माच्या उठत होत्या. राजर्षी यज्ञ. आणि एवढी घंटा वाजली, शुकाचार्याने तिथं त्या येऊन शीत शिवला आणि स्वर्गात घंटी वाजली. आणि तिथे 3 नकुल तिथं आलं. अर्धा स्वर्णाचं नकुल मुंगस तिथं आलं त्या पंक्ती यज्ञामध्ये. आणि ते गडबडा आढळू लागलं यज्ञाच्या राखेमध्ये, त्या यज्ञाच्या राखेत. आणि मग ते राहिलेलं अंग त्याचं स्वर्णाचं झालं ना. त्यावेळेस स्वर्गामध्ये घंटा वाजू लागले, खान 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 घंटा. आणि त्या नकुलानं असं सांगितलं की हा यज्ञ राजाचा, धर्मराजाचा सफल झाला. झाला सफल. काय झाला? सफल. आणि मग दादाने एकच म्हणायचं, काय म्हणायचं? मी पुढे बोलू इच्छित. जर असं काय आलं ना, कोणतं सांगतो ना प्रमाण असं यावं कसं, काय माय गेली होती, मी पुढं बोलू इच्छित. दादाने म्हणे काय म्हणायचं? मग प्रमाण नाथाचं आहे. कोणतं? नाथाचे हरिपाठवले. नपुसका काय पद्मिनीचे सोहळे, माझे डोळे कैसे होते. दादाने म्हणायचं मी पुढं बोलू इच्छित नाही. दादाने म्हणायचं. आणि नाथांची प्रमाण वगळत येणारच की. नपुसका काय पद्मिनीचे वांजेशी डोळे कैसे होते. काय माय गेली होती भूताबाशी, हरीचं नाही मुखाशी. अरे मुळा वाजत असे बोम तुकोबारा म्हणतात काय, हरी हरी न म्हणता थोर झाले. उठा उठा जागा पाटे, भय आले मोठे. विठ्ठला वाचून रीता ठाव नाही कोटे. उठा उठा जागा पाटे, भय आले मोठे. म्हणून तुकोबाराय म्हणतात मला हे नको ते नको काहीच नको. का? त्याचं सगळं वर्म आम्हाला माहिती आहे. म्हणजे कशाचं? त्याचं वर्म कुणाचं? तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. का म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म.
झोपडी किती आनंदी आनंद किती आनंदी आनंद या प्रभु नाम नित्य गावे या नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही कुणाचे
असते बाहेर खर्च असते काय करतो बरं का. तुम्ही 10,000 रुपये देऊन आणले ना तरी काहीतरी बायवर बोलन गाडीवर बोलन आणि पैसे जायचे. कोण सांगतं शास्त्र? कोण सांगतं शास्त्र? काहीतरी वेगळं सांगणार, गप्पा मारणार. बाईला नांदवा येत नाही, गड्याला मी नांदते, गडी म्हणतो मी म्हणून सांगा. असलं गप्पा मारणार, संसारातलं रंगीणार. निघले 5 घेतले. आता झाल्या पाहुणे. आता आपली वेळ संपली कारण अभंग सुटलेला आहे. तुमचा सर्वांच्या मायबापांच्या कृपेनं अल्पमती अल्पबुद्धी अभंगावर विचन करता येईल तेवढं करण्यात आलं. बोलता येईल. नामदेवांचे बाकीचे दृष्टांत खूप आहेत, तेवढं बोलायला वेळ नसते. मुचका बोलून सोडावं लागतंय आणि त्या नियमाने अभंग सोडलेला आहे. तुम्हा सर्वांची मायबापांची कृपा, सर्व गावकऱ्यांची, माता बहिणीची, भजनी मंडळीची, हरिभक्तीपरायण आमचे चाटे महाराज, धर्मभावांचे सर्वांचा आशीर्वाद आहे. एवढी सिस्टीम मस्त दिली वाघ मारेनी, तुझ्यावर काय उतरावं आता. हॅलो बेस्ट, तुलाही धन्यवाद. ऐका आले त्यांच्याबद्दल धन्यवाद. सर्वांना धन्यवाद, मनापासून धन्यवाद देतो सर्वांना. आणि शेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. अपशब्दाबद्दल तुम्हा सर्वांची माफी मागतो. बरोबर असं त्याचं अनुकरण करा, भजन करा, देवाचं नाव घ्या. उतरून जायचं असलं तर, नसलं तर येथे काय बा. मी तर तुम्हाला हे सांगितलं. काय सांगितलं? येथे काय बा कोणाचे गेले, ज्याची त्याने अनिहित केले. काळ भयान आहे. मी सांगतो म्हणून नाही बरं का चाटे महाराज, मी सांगतो म्हणून नाही. मुलगा बापाला ओळखीत नाही, पत्नी नवऱ्याला ओळखीत नाही, नवरा बायकोला ओळखीत नाही. कलियुगाचं वार आहे. संतामध्ये भाऊ भावाला ओळखीत नाही. कोण भाऊ तर भाऊ, हे तर कठीणच आहे सगळं. सुनाबाळाचा काळ आहे, भयान काळ आहे. कोण भाकरी तयारी काम आहे तुम्हाला. अवघड आहे, नाव घ्यावं लागतं, काम करावं लागतं, थोडं होईल तेवढं. आणि भयंकर काळ अवघड आहे. तुमचं आमचं बरं पर मारत करता देवळात येतं म्हणून तरी एवढं बरं आहे. बाईक तर लय अवघड आहे. हो भयान आहे. त्याच्यासाठी सावध व्हा. तुकोबारा म्हणतात काय, सावध झालो. हे असला काळ येणार आहे म्हणून मी सावध झालो म्हणतात. आणि काय केलं? हरीच्या आलो जागरणा. सावध झालो, सावध होऊन हरीच्या जागरणाला आलो. आणि हे संत महात्मे तुम्हा आम्हाला शिकवतात. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन. कलियुगामध्ये तुमचा आमचा उद्धार होण्यासाठी संत महात्मे इथं आलेले. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. धन्य ते संसारी दयावंत जे आलते. तुम्ही संतांना किती शिव्या द्या, ते दयाच करणार. आईला किती लेकरं आडवं बोलूया, आई दयाच करणार. तसलं अंतःकरण संतांचं असतं. कसं? मृत्यू संभाव्य नवली तैसे सज्जनाचे चित्त. तैसे सज्जनाचे चित्त तिथे राहे गोपाळ. येऊनी गोपाळ तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. येऊनी गोपाळ राहे तिथे. आता मोठ्या प्रेमाने टाळे वाजवा, नामस्मरण करा, आपला उद्धार करून घ्या. विठोबा कुमारी, विठोबा सप्ताह मोजेदेव धनुरा 20व्या शतकातील महान संत
ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर, 20व्या शतकातील महान संत ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह मोजेदेव धनोरा पहिल्या कीर्तनाची सेवा मोडकी तोडकी आपल्या गावकऱ्याच्या सर्वांच्या वतीने भजनी मंडळाच्या वतीने इतकी उत्कृष्ट तुम्ही साथ केली. सगळे महाराज, तुम्ही बापू, काका, आप्पा एवढी मस्त साथ केली. आमचे म्हातारे शेलार मामा सुद्धा तटून उभा आहेत. हां हो की शेलार मामा, हां पिंगळा म्हणायला मी खुल्लं असलाच मशाला लागतो ह्यांना, काय गोंगायला होतं मस्त असलं लागतं. आणि मग प्रेमानं मोठी साथ केली. आमचा गावचा संचय इतकं सुंदर होतं. परवा बी गोरखभाऊच्या आईची पुण्यतिथी केली, सगळे गावातलेच, आणि इतका सुंदर आणि बेस्ट कार्यक्रम पार पाडला. भजनी मंडळ गावातलंच. अहो बाहेरून ह्यांनी हजार दिले तरी येत नाही हो. अशी सुद्धा माणसं हजारानं मिळत. आमच्यात परमार्थ सोप्या मार्गाने आहे की नाही. सगळे प्रेमाची माणसं सोपं आणि उत्कृष्ट अशा प्रकारची साथ दिली. तात्या देव आमचे अण्णा आलेले, ज्योतिबा आलेले, आमचे मोहन बापू आलेले. हां हिथला उताडा नाही आला. झोपून ऐकत असेल, गिळला असेल, इथं पालतं पडले असतील, कुटाळकी केली असेल, खरड झालं ह्याच्यात वरणात ह्याच्यात मीठ नाही, कुटाळकी केली असेल बरं का आमची. स्वादी झोपली नसतील, खाऊन तरी कुठलं. हां ह्यांनी गड्ड उठत ती खावडाली काकू बरं का, काकू ठेवडाली गड्ड उठत खाते तर आमचीच टीका करत. आता गपचिप तरी खाऊन झोपावा करावा. हिथं तासभर ऐकाय आम्ही एवढा तास करतो होय चाटे मला काय म्हणायचंय, हित खाल्या तास करायला तुम्ही आम्ही एवढ्याची परेशान व्हायला. 4 घास खाऊ, अन्नदान व्हावं, पुण्य त्याच्या पदरात पडावं, आणि काय कीर्तन नामस्मरण कानावर येऊन त्याचा उद्धार व्हावा. ही तू काय आपला आहे कुणाचं वाईट व्हावं म्हणून ही तू आहे काही. महिना गेलो आमच्या गजेंद्र महाराजांनी थर कापतात हो. आणि परेशान आयुष्यभर काही नाही बा. पालत्या घागरीवर पाणी कशावर घागर पालती ठेवली आणि वरून पौराच्या पौलं. आता कवा भरण कुणाला माहिती. असलं आपलं चाल. पण मोठ्या प्रेमाने हजर आहेत, भाविक आहेत माणसं. तुमच्या पायावर पुन्हा एकदा दंडवट घालतो. एवढी का महिना एक माणूस असला ना पुण्यवान, सगळं जग तरत असतं. आपण तर खूप लय मोठे भरदार परमार्थ आहे तुमचा आमच्याकडे. काय फरक पडत नाही आपली. हा अशी किती का असू द्या, काही नाही, चांगला चालणारे परमार्थ. तुम्ही आम्ही खेळीमेळी गरदार वळी स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ. अशी भाविक निक्या बाया सप्ताह करतात महाराज. नवलाची गोष्ट आहे आमच्या. दान काऊन देते मला तर म्हणले तुम्ही घाबरू नका, काय आमची आम्ही करू ठेवू. अशी आधार देणारी माणसं आहे लाडकी. म्हणून लाडकी म्हणजे साधी लाडकी का काय, हा लाडकी आहे म्हणून तर चालले आता सगळं. हा मस्त आहे लाडकी तर चांगलं चाललंय आपल्याला. आणि आम्ही घाबरत नाही आमच्या जीवावर. आधार आहे पाय लक्ष्मीच्या. तिशी आले ही आमच्या लक्ष्मी, आमच्या गावात लक्ष्मी. आणि म्हणून ह्या गावाला काही होणार नाही. हां आणि आमचं खाक झालेलं आहे जवळ. पाठीप जर असलं ना ती नाहीसं झालेलं. कसं होत असते तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो ने दीपा. ज्या वेळेस जळून खाक वस्तू होत असते त्यावेळेस पुण्यही शिल्लक राहत नाही, पापही शिल्लक राहत नाही. तिथून पुढं होणारा कोणताही असू द्या उपक्रम त्याचं पुण्यच पदरात पडत आहे. म्हणून गावाची ख्याती महान आहे. श्रीलंका उद्धारून गेली, अयोध्या उद्धारून गेली का नाही. द्वारका पाण्यात गेली का नाही. लंका जळून गेली, द्वारका पाण्यात गेली, आणि अयोध्या मात्र वैकुंठाला गेली. तसं आमचं गाव जाणार आहे. आम्ही उद्धारू त्याचं काय नाही. मग संतांनी कशाला सांगितलं मनोमार्गी गेले ते. आम्ही काय मनोमार्गाने चाललो काय. झाडू संताचे मार्ग. आम्ही काय झाडतो झाडू संताचे मार्ग. आडराणी भरले जे उचिष्टाचा भाग शेष